नमस्कार सर्वांचं, परत एकदा स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर काय किटूला नेत होती सकाळच केस कापायला तिची मम्मी. मी पण आंघोळ नव्हती केली, मम्मी पण गेली आंघोळीला पटकन. आणि आंघोळीवर येऊन बघते तर किटूची केस बघ कशी झालती, एकदम चंपू झालती, पोरगी एकदम. मग काय तिच्यासोबत मस्करी करत होते एकदम. ती बोलत होती मावची मावची, ती एवढी भारी बोलत होती ना, क्युटी पाय. मग काय दुपारून खायला काहीतरी पाहिजे आणून घेतलं, समोसा चिप्स खाल्ला. न ही ग्लास घेऊन का आले तुम्हाला अजून माहीत नाही आहे. तर बघा ही नक्की काय करतं. अजून एकदा ग्लास घेऊन आली. एवढे ग्लास कोण आणतं सांगा तुम्हीच मला गाईज. एवढे ग्लास आणल्यात, का आणल्यात ते पण सांगतो तुम्हाला मी. आम्ही चिप्स खाल्ला, त्याच्यानंतर थंडा पित होतो मस्त की बसून. तर ही ग्लास घेऊन आली बाई थंडा पियाची म्हणून. यांची दोघींची भांडणं, यांना काय थंडा दिला नाही, यांची दोघींची भांडणं झाल्यात, मला पाहिजे आणि ही बघा कशी पिते. मग काय दुपारून गेलो झोपायला. झोपेतून उठल्यावर बघते तर काय पिंपल्स एकदम दोन्ही माझे वरती आलते. बघून थोडासा कसं तरीच वाटलं, डिप्रेशन आला डायरेक्ट पिंपल्स बघून. जात नाही आता 5-6 दिवस. मग काय घेतली साफसफाई करायला, झाडू मारून घेतला पहिला. आणि भांडी पण पडलेली. मग काय भांडी घासायला घेतलेली, भांडी घासली. मग फ्रेश झाली मस्तपैकी. मग काय किटू परत आली माझ्याजवळ मस्करी करायला. बघा कशी मस्करी करते. तिची मस्करी बाजूलाच राहू द्या. इकडं बघा डबल मेहंदीचा भूत चढला आहे बिचाऱ्या बारक्या पोरीच्या. आमच्या अनुच्या हातावर पूर्ण दोन्ही हातावर 4 साईडला मेहंदी काढले. मग काय जेवण करायला घेतलं आणि जेवण करून जरा बाल्कनीत गेलो, आवाज येत होता म्हणून. बघते तर काहीतरी मॅटर झाला मोठा. मी वाट बघत होतो का बाबा काहीतरी भांडणं होतील, पण काय झाली नाही. मग काय काटाला आलता म्हणून समोरच्या खिडक्यांच्या बघत बसलो का नक्की काय चालली, कोण जेवण बनवतं, कोण भांडी घासतंय, काय. इथं रोज बायकावांना दिसतात एक बाल्कनीत. 5 बाल्कन्या आहेत, 5ही बाल्कन्यात भांडी घासलेली दिसतात. मग काय मी पण फ्रेश झाली मस्त की आणि चाललेली झोपायला. तर ही काय अनु बोलते मावशी मला पण घे, ये बरं ये. तिची तब्येत खराब आहे म्हणून थोडे दिवस चेहरा तिचा पूर्ण उतरला आहे. ती तिच्या बाबूसोबत खेळत होती. लहान पोरांचं वेगळंच खेळ असतं. मग काय झोपायलाच गेलो मग डायरेक्ट. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय बाय.